मला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू तेरावी प्रतिनिधी विनंती करतो मी समालोचन कक्षामध्ये पोहोचवा. मैत्री खूप जावली तर भोर दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती लगेच पहिला बॉल पडण्या अगोदर समालोचन कक्षामध्ये वर्णी लावणं महत्वाचं असेल. फलंदाजी करणारा संघ जावली भोर संघ विनंती आहे आपला 13वा प्रतिनिधी पोहोचवा. फलंदाजांची नावं पोहोचवायची आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला हाताला बॅटची ठीकच लागते. चेंडू जातो घोषण किती रिजन एका धावेने मात्र श्री गणेशा केला जातोय या इनिंगचा. सनी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला तर अक्षय कोंडाळकर आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय राहुल नाम तो सुना ही होगा. अगदी राहुल नाव आठवल्यावरती पुढे डायलॉग आपोआप आठवतो सारखेचा त्याप्रमाणे मात्र आज गोलंदाजी करावी लागेल. आपल्या नावाची मोहर मात्र इथं या क्रिकेटच्या पटलावरती इथं मात्र पटका चांगला टाइम आहे. प्रॉपर फलंदाज आहे बेमिसाल. चेंडू जातोय आर पार सीमा पार 6 धावांसाठी. अगदी पाहिलं गेलं तर टायमिंग प्रॉपर असेल त्यावेळेला फटकेबाजी मात्र अगदी साधारणपणे केली जात असते. त्याचाच एक प्रत्यय आपल्याला फलंदाज सनीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. प्रॉपर पिचिंग झालेला गुड लेंथवरती चेंडू परंतु टायमिंग बेमिसाल होतं. टायमिंग खूप आहे अगदीच पाहिलं गेलं तर बॅटचा फ्लो देखील तेवढाच चांगला. यावेळेस दिशा भरकटलेली यस वाईडचा इशारा येतोय. पंच आमच्या बाजूने फिरतात दोन्ही हात समांतर करतायत जमिनीशी वाईडचा आला हा इशारा. अतिरिक्त धाव संख्येमध्ये आपण पाहतोय भर होत असताना या पुढचा चेंडू होतो पिच चेंडू लॉफ्ट केला गेला मिडॉनच्या डोक्यावरून आर पार सीमा पार. धाव मिळतील पूर्ण 6-6-6. पुढचा चेंडू आपण पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा वाईड. अगदी पाहिलेलं समीकरण मधलं एक षटकात नंतर वाईट षटकात नंतर वाईट दबाव मात्र आता येताना पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. आणि साहजिक आहे 2 मोठ्या फटक्यानंतर दबाव थोडासा जाणवतो परंतु त्या दबावातून मात्र स्वतःला साबित करणं महत्वाचं होतं. यावेळेस या अकलेंचा चेंडू चांगला पुनरागमन निर्धाव चेंडू अगदी आत्मविश्वास वाढवून देणारा गोलंदाजासाठी. यावेळेस बॅटची तीकेज अगदी कटचा आवाज इथपर्यंत पोहोचलेला. पंचांचा बोट वरती परतीचा इशारा दिला जातोय. मोठे फटके 2 त्यानंतर मात्र मार्गस्थ व्हावं लागेल आता डगआउटच्या दिशेने. पुनरागमन मात्र चांगल्या पद्धतीने केलं जातंय गोलंदाजाकडून. नक्कीच मोठे फटके आले परंतु राहुल दाखवून देतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी माझ्याकडे का जबाबदारी दिली जाते. तर नवीन फलंदाज जोडला जाईल मैदानामध्ये राजू दिघे. चला लगेच पोहोचा टॉपिंग क्रीज पर्यंत वेळ घेऊ नका राजू.
डावखुरा फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय नवीन. यावेळेस त्रिफळाचित केलं जातं, यष्ट्या गोल केलं जातात. आल्या आल्या मात्र मार्गस्थ व्हावं लागेल परतीला. काय गोलंदाजी, काय पुनरागमन असतं, कसं कमबॅक करायचं असतं याचं मात्र चांगलं उदाहरण देत असताना आपल्याला पाहायला मिळाला राहुल. अगदीच पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आणि तदनंतर मात्र 2 विकेट चं पतन करताना आपल्याला पाहायला मिळाला राहुल. चांगली गोलंदाजी, चांगलं पुनरागमन आपल्या संघाला मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये, कारण महत्वाच्या ज्या 2 विकेट होत्या त्या मात्र घेताना यशस्वी ठरतोय. राजू बोल झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज जोडला जातोय अजित मैदानामध्ये. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अमर शेलार. अमर शेलारच्या हाती आता जबाबदारी दिली जाते दुसऱ्या षटकाची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला 14 या आकड्यावरती स्थिरवलेलं पाहायला मिळेल. 2 मोठे फटके आले नक्की, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाने आपला दबदबा दाखवला, आपलं नाव दाखवलं, आपलं वर्चस्व साबित केलं. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज आलाय अमर. येताना आपल्याला पाहायला मिळतं यावेळेला शॉर्ट लेनचा चेंडू अगदी स्कोर ऑफच्या दिशेने डन करून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेला मनगटामध्ये ताकद असते त्यावेळेला मात्र फलंदाजांना असे फटके खेळणं खूपच सोपं होतं. सीमा पार जाताना हा चेंडू पाहायला मिळाला 6 धावांसाठी. अगदी इथं मात्र स्वागत केलं जात आहे अमरचं. 6 धावांनी आल्या आल्या त्याच्यावरती मात्र आक्रमण चढवलं जात आहे. अगदीच 2 महत्वाच्या पहिल्या विकेट गेल्या तरी पण जी फलंदाजीची जे पण पाहिलं गेलं खोली ती मात्र खोलवर असलेली पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. यावेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं. बॅटची ठीक आहे, चेंडू गेला घोषांकित रिजन मध्ये 1 धावेसाठी. चांगला कमबॅक, अगदी मोठ्या फटक्यानंतर ही 1 धाव मात्र थोडासा आत्मविश्वास वाढवणारी असेल गोलंदाजासाठी. या पद्धतीची गोलंदाजी मात्र आता व्हावी लागेल. गुड लेंथवरती वारंवार चेंडू हाताळावे लागतील, कारण धावफलकावरती लक्ष टाकलं तर धावफलक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 21 या आकडावरती पोहोचलेला आपल्याला धावफलक पाहतोय. धावफलकावरती आता अंकुश लावावा लागेल, त्यासाठी निर्धाव चेंडू जास्तीत जास्त हाताळावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक जाईन. हा चेंडू सुद्धा घोषांकित रिजन मध्ये बॅटची थिकेज घेऊन पाठचं अगदी पाहिलं गेलं क्षेत्र बंदिस्त असलेलं त्याच्यामध्ये 1 धाव जोडली जाईल. 22 या आकडावरती पद्धतीची आता गोलंदाजी वारंवार हाताळावी लागेल. मोठ्या फटकांपासून दूर ठेवावं लागेल फलंदाजांना. अगदी दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. रंगतदार चालू असलेली मॅच. एका बाजूला आपल्याला जावळीचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला भोरचा संघ पाहायला मिळतोय. पाटण तालुक्यातल्या अगदी पाहिलं गेलं तर ह्या टीम्स आहेत असोसिएशनच्या. यावेळेस काय गोलंदाजी आखली जाते. वाव वाव वाव, नुसतं तोंडातून येताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलीला धोका दिला जातो तर फलंदाजाला चेंडू पडल्यानंतर मात्र सरळ टिपली जाते यष्टी. त्रिफळाचित केलं जातं, यष्टी गोल केली जाते. रिॲक्शन साठी सुद्धा टाइम मिळत नाहीये ते फलंदाजाला. चेंडू पडला आणि बंदुकीतून गोळी निघावी तसं मात्र जाऊन आदळतो यष्ट्यांवरती. तिसऱ्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाची करावी लागेल तारीफ. पहिल्या चेंडूवरती नक्कीच आघात केला गेला, प्रघात केला गेला, 6 धावेंनी स्वागत केलं गेलं. त्यानंतर मात्र काय पुनरागमन. सुरेख 3 चेंडू हाताळले गेले आणि 4थ्या चेंडूवरती मात्र परतीचा मार्ग खुला केला गेला, तो म्हणजे फलंदाजासाठी. नवीन फलंदाज जोडला जातोय मैदानामध्ये योगेश सनस. नक्कीच मूर्ती लहान परंतु कीर्ती खूप महान आहे योगेशची. नावाप्रमाणे मात्र आता खेळावं लागेल. योगेश नाव आठवलं की टेनिस क्रिकेटला योगेश पेनकर हे नाव अगदीच डोळ्यासमोर येतं. खेळ डोळ्यासमोर उभा राहतो. योगेश सनसला मात्र आता तसा आता खेळ साजरी करावा लागेल, कारण आपण पाहिलं गेलं तर एका पाठोपाठ 1 विकेट मात्र जात राहिले आहेत. यावेळेस आउट फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची तर मात्र सांगता होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी गोलंदाजाने हाताळली आतापर्यंत. अमरच्या माध्यमातून
यावेळेस देखील पाठच्या दाराने चोरी होती की काय वाटलं, परंतु डाव्या एसटीच्या थोडासा बाहेर राहतो. वाईडचा इशारा तो पंचांकडून. एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव जोडली जाते धाव फलकावरती. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी चालली आहे. अगदी पाहिलं गेलं तर थोडासा इंचभर चेंडू आत राहिला असता तर मात्र यावेळेस सुद्धा आपण पाहिलं गेलं तर टायमिंग प्रॉपर होत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक जातो घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी आणि या एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 24-24 दोनावरती 4 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ संपतो. 2 षटकांचा खेळ संपल्यावरती धावफलक आपल्याला 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. 12च्या स्तरासनी धावफलक पुढे जात असताना विकास सावले तिसरे षटक घेऊन मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती आक्रमण मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः फॉलो थ्रू मध्ये अगदी डाय टाकली होती. या प्रयत्नांसाठी टाळ्या वाजतायत. नक्कीच वाजवलं पाहिजे. सर्वस्व दिलं गेलं मैदानामध्ये. अगदी पाहिलं गेलं फलंदाजी करणाऱ्या संघाचा 13वा प्रतिनिधी आहे त्याच्याकडून देखील टाळ्या वाजवल्या गेल्या प्रयत्नांसाठी. स्वतःला झोकून दिलं गेलं होतं परंतु अगदी पाहिलं गेलं चेंडू हातातून सटकला. नक्कीच झेल झाला नसेल. डिफिकल्ट चान्स होता. कन्वर्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं डिफिकल्ट असतं परंतु काय अगदी पाहिलं गेलं आपल्या गावात शेकडो खेळाडू खेळत असतात त्याच्यातून ह्या 11-12 खेळाडूंची वर्णी लागत असते. यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते चेंडू एकच धाव अंकित होताना पाहायला मिळेल स्कोअर बोर्ड वरती. नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती अगदी फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्यासाठी सर्वस्व दिलं गेलं होतं. पाहिलं गेलं डाय मारली गेली होती. इकडे क्षेत्ररक्षण महत्वाचं असतं ज्यावेळेस आपण संघ विजयी वाटचाल करायची त्यावेळेला मात्र होतं की चेंडू समोरच्या दिशेने अगदी सेफ झोन मानला जातो क्रिकेट मधला. तिकडे मात्र फटका खेळून काढलाय. दिमाखदार हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देऊन 6 धावा अंकित केलं जातंय स्कोअरबोर्ड वरती. नक्कीच आता शांत झालेलं हे स्कोअरबोर्ड मात्र पुढे चालू ठेवलं जातंय. यावेळेस वाईडचा इशारा देव पंचांकडून. या अतिरिक्त धावांवरती अंकुश लावावा लागेल. ब्रेक लावावा लागेल. चांगली गोलंदाजी चालली आहे परंतु अगदी एखादा दुसरा फटका येतो नक्की. यावेळेस मात्र पुल केला गेला. पुल ठरतोय सक्सेसफुल. बंद करतात दोन्ही हात वरती आकाशाकडे. 6 धावांचा इशारा. काय फलंदाजी सजवला ते नक्कीच. योगेश मात्र आपल्या नावाला साजेशी अशी खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती अगोदरच्या पाहिलं गेलं समोरच्या दिशेने फटका आणि यावेळेला शॉर्ट लेग चेंडू अगदी पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेचून काढला गेलाय. कौतुक करावं लागेल फलंदाजाचं ज्या पद्धतीने फलंदाजी इथं मात्र सजवली गेली आहे. अगदी मांदी आणि मात्र फटक्यांची. क्रिकेट रसिकांना मात्र पूर्ण मेजवानी या दुपारच्या सत्रामध्ये वातावरण तापवण्याचं कार्य आता मात्र या फलंदाजाकडून केलं गेलंय.
याची बॅट आता आग ओकताना पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा शॉटलिंगचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न बॅटची विकेट चांदूर जातोय घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी वंडी. चाळीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 40 वरती 4 वरती 0. 40 ही धावसंख्या. यावेळेस वाईट +1 अशा 2 धावा अंकित केल्या जाते. स्कोरबोर्ड वरती चूक होते, दिशा भरकटली जाते गोलंदाजाकडून आणि त्याच पद्धतीने यष्टिरक्षक देखील चूक करते. न खाताना पिता अगदी पाहिलं गेलं तर आरामात बसून या 2 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. धावफलक पोहोचतो 42-42 या धावसंख्येवरती. तिसरं षटक अगदी पाहिलं गेलं तर खूप महागडे ठरलेलं. शॉर्ट रेंजचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेचून काढला. क्षेत्ररक्षक तिथं तैनात असेल. चेंडू त्याला चकवा देऊन आपल्याला सीमा बाहेर फरार होताना पाहायला मिळेल. या चेंडू देखील चौकार आलेला पाहायला मिळतोय. धावफलक पोहोचतो या 4 धावांच्या मदतीने 46-46 4 वरती 6 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या शेवटी अगदी धावफलक पाहिलं गेलं तर 46 या आकड्यावरती पाहायला मिळते. अगदी पाहिलं गेलं तर एका पाठोपाठ एक विकेट येत राहिल्या, परंतु धावांवरती मात्र अंकुश लावण्यामध्ये जावली संघ कुठेतरी असफल ठरलाय. धावांवरती जिथं ब्रेक लावायचा होता, अंकुश लावायचा होता, तिथं मात्र योगेश आला आणि धावसंख्या जिथं थांबल वाटलं होतं तिथं मात्र त्या अपेक्षेविरुद्ध मात्र खेळी करताना पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलक 3 अगदी षटकांच्या अखेरीस 46 धावांपर्यंत पोहोचवलंय त्यांनी. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. अजित आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील येताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी यॉर्कर लेनचा हा चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक तिथं तैनात डायरेक्ट हातामध्ये पैकी अगदी अचूक पंचांच्या बोटवरती आणि इथं फलंदाज अजित होईल बाद. परतीला त्याला जावं लागेल. इथं मात्र चांगली सांगी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. यॉर्कर लेनचा चेंडू हाताला चांगला चेंडू होता, खोदून काढला. क्षेत्ररक्षक तैनात त्याच्याकडून मात्र चांगली आपण क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली फेकी आणि धावचीच्या स्वरूपामध्ये ही विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. अजित बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय राम सनस नॉन स्ट्राईक एंडला. तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय योगेश आणि सख्या बंधूंची जोडी मैदानामध्ये आपल्याला आता दाखल होताना पाहायला मिळते. इथं मात्र वाईटचा इशारा. मोठा बंधू आपण पाहायला गेलो योगेश सनस स्ट्राईक एंडला. तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो छोटा बंधू राम सनस. नॉन स्ट्राईक एंडला बंधूंची जोडी आता मात्र किती धावांपर्यंत पोहोचवणार संघाला हे पाहणं महत्वाचं आहे. तर जावली या संघाकडून अपेक्षा असतील की जास्तीत जास्त डॉट चेंडू येणं महत्वाचं असेल या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील शॉटलिनचा चेंडू घ्यायची की एक धाव नको, धावांमध्ये थोडंसं कन्फ्युजन. इथं दुसऱ्या धावेसाठी धावलं जाईन. पंच या 2 धावा आहेत का? येस 2 धावा. ज्या पद्धतीचे खेळी आहे अजून बहर चढेल.
नवोदित खेळाडू आहे हा देखील. यावर स्ट्रायकिंग एंड आपण पाहिलं गेलं तर यॉर्कर लेनचा चेंडू ब्रह्मास्त्र क्रिकेट जगतातला कोणाजवळही या चेंडूचं मात्र उत्तर नसतं डिफेन्स शिवाय. इथं मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न तरी पराचित केला. दांडी गोल केली गेली आणि परतीला मात्र पाठवलं गेला. योगेशची नक्कीच खेळी इथे संपले परंतु चांगली खेळी राहिली. बेमिसाल स्टार्ट करून दिले आपल्या संघाला. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 54 54 पाचावरती 4 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. या इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन तयार होईल गोलंदाज. धावफलक 54 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला यावेळेला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटचा पंखा फिरवला जातो परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. एक छोटी धाव त्याच्यावरती घेतली जाते. षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. 55 या धावसंख्येवरती टार्गेट सेट केला जाईल. 56 या धावसंख्येचं 24 चेंडूमध्ये 56 धावसंख्येची गरज आहे जावली या संघाला. चला तर यानंतरचा सामना आपण पाहिला गेलं तर असेल पाटण 11 एकवाडी एक संघ विरुद्ध अखंड वाई 11. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल लगेचच या कॉम्बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. पाटण 11 एकवाडी एक संघ नाणेफेक करण्यासाठी या कर्णधार तसेच अखंड वाई 11 संघनायक या. चला अखंड वाई संघनायक या नाणेफेकीसाठी वेळ घेऊ नका. तसेच पाटण 11 एकवाडी एक संघ संघनायक या नाणेफेकीसाठी. आपण पाहतोय भोर संघ मैदानामध्ये दाखल होतोय. 56 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. 56 धावसंख्या रोखायची आहे जर आपला विजय रथ चालू ठेवायचा असेल तर जावली या संघाचे विनंती असलेले ओपनिंग फलंदाज करा मैदानामध्ये दाखल.
मैत्री ग्रुप जावली या संघाची ओपनिंग फलंदाज जोडी आपल्याला पाहायला मिळते. राहुल आणि त्याच्या जोडीला करण ही आपण पाहायला गेलं ओपनिंग फलंदाज जोडी नेतृत्व करताना पाहायला मिळेल. 56 धावांचं आव्हान असताना आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण येणार. तर या इनिंग दरम्यान आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अगदीच खूप मोठा अनुभव असलेलं क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. हर्षल लोकरे मेन पंच म्हणून तर लेग पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटण तालुक्याचा बाहुबली म्हणून नावाला आलेला अनिल जाधव तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी राजू दिघे आपल्याला पाहायला मिळतोय. राजू राहुल पहिला चेंडू आक्रमण चेंडूला केला गेलाय ताकद दाखवली गेले पंचांचा इशारा येतोय. वन डीचा 1 धाव अंकित केली जाईल. फटका चांगला होता सिलेक्शन थोडस फसलेलं. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू आपण पाहिलं गेला ट्रॅव्हल झाला एका रनासाठी एका धावेने श्री गणेश केला जातोय धाव संख्येचा. यावेळेस यार्कलेनचा चेंडू अलंग द कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी धावलं जात आहे अगदी हळूवारपणे मैदानाचा आढावा घेत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो तोपर्यंत चित्याच्या चपळाईनं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गोलंदाज नाराज होता या अगदी क्षेत्ररक्षणावरती आणि साहजिक आहे. एक धाव खूप महत्वाची असते. शेवटच्या क्षणी ह्या धावा डोकेदुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण सकाळच्या सत्रात पाहिलेली मॅच पाहायला गेले तर 1 चेंडू 1 धावेवरती अगदी शेवटच्या क्षणाला पोहोचलेली. यावेळेला शॉर्टर लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्याच्या खाली यावेळी जेल केला जाईल कंप्लीट. या अगोदरच्या चेंडूवरती अगदी लेझी क्रिकेट दाखवलं गेलं तो क्षेत्ररक्षक यावेळेला चतुर चाणाक्ष उभा आपल्याला पाहायला मिळतो. जेल केला जाईल कंप्लीट. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी करण्यासाठी आलेला पहिला गोलंदाज मात्र आता मारक कामगिरी करत असताना विजयी आपल्या नावाप्रमाणे मात्र विजयी कामगिरी करतोय. आणि पाहायला गेलं तर गोलंदाज राजू यांचे पुत्र अगदी आमच्या सोबत जोडले गेले तर मॅच पाहण्यासाठी खुश आहेत बाप्पांच्या कामगिरीवरती. ज्या पद्धतीने गोलंदाजी चालले नक्कीच आनंद साजरा केला जातोय. काय गोलंदाजी आखली गेली. यावेळेला मात्र थोडासा व्हाईट स्टिकच्या बाहेर राहिलेला चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईटचा इशारा येतोय. अगदी लेफ्ट आर्मला जी नॅचरल स्विंग असते त्या स्विंगचा मात्र परिपूर्ण फायदा उचलताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज. चेंडू पडल्यानंतर स्किट होतोय. डावखुऱ्या फलंदाजांना अगदी पाहिले गेलं तर एक नॅचरल स्विंग असते चेंडू पडल्यानंतर ओळून घेतो त्याचा परिपूर्ण फायदा उचलताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज. यावेळेस देखील पाहिलं गेलं तर गुडलेनच्या थोडा पाठी पडला. शॉर्ट लेंथचा चेंडू होता आणि पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही चेंडू आणि बॅटचा. एक धाव चेंडूचा मात्र सातत्यानं मारा केला जातोय. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक हाताळताना अगदी ज्या वेळेला धावसंख्येचा डोंगर उभा करायचा होता जास्तीत जास्त धाव घ्यायचा होता त्या षटकामध्ये मात्र सुरुवात मात्र चांगली होताना यावेळेस बॅटची ती एक चेंडू जातो घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावफलक आपल्याला पुढे सरसावताना पाहायला मिळाला 5 या धावसंख्येवरती.
यावेळेस बॅटची ठीक आहे, यस इट इज OUT आउट. पंचांचं बोट वरती. ओव्हर समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या खेळाच्या अखेरीचं धावफलक 5 या आकड्यावरती. 2 गडांच्या मोबदल्यामध्ये काय गोलंदाजी साकारली गेली आहे. कौतुक करावं लागेल राजूंचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. त्यांचा पुत्र अगदी पाहिलं गेलं तर इथं आहे, त्यांचा मुलगा मॅच पाहतोय, आनंदी आहे पित्याच्या या गोलंदाजीवरती, ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये निव्वळ 5 धावा दिल्या गेल्या. 2 महत्वाच्या विकेट देखील पिक केल्या गेल्या. नवीन फलंदाज मनोज येताना आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतोय सनी. तर स्ट्राईक एंडला यावेळेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल करण. आता मात्र करण ओपनिंग फलंदाज म्हणून आला होता, त्याच्यावरती जबाबदारी आहे. पहिला चेंडूवरती आक्रमण केलं जातंय. फटका जातोय आर पार, सीमा पार. धावा मिळत आहेत पूर्ण 6-6-6. सनीचं स्वागत मात्र 6 धावांनी होताना आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस जसं म्हटलं होतं करण कडून ज्या आशा आहेत त्या आशांवरती मात्र आता वाटचाल करत असताना सनी पाहायला मिळतोय. या पद्धतीचे अजून फटके येणे महत्वाचे असतील या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला. नक्कीच दडपणामध्ये असेल थोडासा गोलंदाज सनी, परंतु दडपण बाजूला टाकून आता मात्र धाडसानं सामोरं जाणं महत्वाचं असेल. योग्य लेंथवरती गोलंदाजी मात्र आखावी लागेल. यावेळेस देखील फटका चांगला खेळून काढलाय. 2-2 क्षेत्ररक्षक येतात, चेंडूवरती फेकी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. दुसरी धाव घेण्याचा मानस त्याला नकार दिला गेलाय. क्षेत्ररक्षणानं नक्कीच तगड केलं जातंय. चित्ताच्या चपळाईनं चेंडू वरती आला आणि चेंडू फेकी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी शॉर्टरलेनचा चेंडू ऑफसाईड मध्ये उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावीने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. 12 या आकड्यावर 12 आकड्यावरती उर्वरित समीकरण आमच्यापर्यंत पोहोचवलं जाते सातारा स्पोर्ट्स या वाहिनीवरून. 16 चेंडूमध्ये 44 धावांचं समीकरण. यावेळेला काय चेंडू हाताळला जातोय. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने काढला जातोय. गतीमध्ये परिवर्तन त्याच्यामध्ये बीट केलं जातंय. नक्कीच पंचांकडे मागणी केली गेली होती वाईट चेंडूची, परंतु चतुर चाणक्यशी पंच हर्षल लोकरे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या निर्णयावरती ठाम उभे आहेत. चांगली गोलंदाजीचा नजारा इथं दाखवला जातोय गोलंदाजांकडून. यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गिरक्या मारतोय चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणी जज करता आलेला नाहीये. चेंडू झेल सुटतोय तोपर्यंत कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. या पद्धतीने अगदी पाहायला गेलं तर झेल कंप्लीट करणं थोडंसं अवघड होतं. यावेळेस शॉर्ट लाईनचा चेंडू टायमिंग करून अगदी प्रॉपर टायमिंग, प्रॉपर बेमिसाल फटका. स्वतःसाठी जागा बनवली. ऑफ साइड मध्ये घुसून अगदी पाहिलं गेलं तर चेंडू लेग साइडच्या दिशेने ओढून काढून हा षटकार खेचला जातोय.
धावफलक पोहोचतोय 21-21 दोनावरती 1 या आकड्यावरती. धावफलक 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 21 या आकड्यावरती. उर्वरित समीकरण आहे आता 12 चेंडू 35 धावांचं समीकरण. निर्णायक असणार ही ओव्हर. निर्णायक 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय अजित. ज्याला जिंकणं सोपं नाही तो अजित अगदी पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवरती येतोय. हे 6 चेंडू यावेळेस पंचांचा वाईटचा इशारा येतोय. वाईट +1 अशा 2 धावा अंकित केल्या जातील धावफलकावरती. अगदीच चांगलं कार्य केलं जाते. अगदी सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत तिथं हर्षल लोकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर लेग पंच म्हणून अनिल अगदी आज आयोजकांच्या भूमिकेत देखील आहेत. चांगलं कार्य दोघांच्या वतीनं आपण पाहतोय मांडलं जात आहे या ग्राउंडवरती. आजचा दिवस आपण पाहतोय असोसिएशनच्या 8 संघ खेळवले जात आहेत. तर उद्या आपण पाहायला गेलं तब्बल 16 संघ झुंजताना पाहायला मिळतील या आधार स्तंभ चषक 2024च्या स्पर्धेमध्ये. वाईटचा इशारा येतो पंचांकडून. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये कवायत मात्र करून घेतली जाते. अगदीच पाहिलं गेलं सड पातळ अंगाचे असलेले आमचे पंच हर्षल लोकरे आणि त्यांच्याकडून ही कवायत म्हणजे चांगलं त्यांच्या अगदी पाहिलं गेलं तर शरीरासाठी चांगलं असलेलं कार्य. यावेळेला बॅटची ती चेंडू जातो घोष अंकित रिजन मध्ये. यस 1 धाव अंकित केली जाईल धावफलकावरती. या एका दुखीनं नक्कीच जास्त फरक पडणार नाहीये परंतु षटकार चौकार खेचावी लागतील आता फलंदाजांना. मॅच मध्ये जर का पुन्हा एकदा पुनर्गमन करायचं असेल दोन्ही बाजूने मॅच खुली करायची असेल तर इथून पुढे मात्र मोठे फटके येणं महत्वाचं असेल. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे अजितची. यावेळेस बॅटची ठीक आहे जीएस पंचांचं बोट होते वरती. ओयूटी आउट परतीचा मार्गस्थ व्हावं लागेल आता मात्र फलंदाजाला. काही गोलंदाजी आखली जाते गोलंदाजांकडून. चला शेवटचा कॉल दिला जातो अखंड वाई 11 तसेच पाटण 11 या नाणेफेकीसाठी. अन्यथा मॅच फक्त 3 षटकांची खेळवली जाईल हे लक्षात ठेवा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नाव आहे राजेश. आता मात्र राजेशला इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती आता आघात करावा लागेल. वेळ आलेवर आघात करण्याची कारण इथून पुढे मात्र एका दुःखीने काम चालणार नाहीये. मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर मोठे फटके यावेच लागतील. पंच पुन्हा एकदा आमच्या बाजूने होत आहेत. दोन्ही हात संबंध करतायत. जमिनीशी वाईटचा येतो इशारा. अतिरिक्त धाव जोडली जाते धावफलकावरती.
यावेळेस ओव्हर द पिच चेंडू लॉफ्ट केला गेलाय. पंच आमच्या दिशेने होत आहेत. 6 धावांचा येतोय हा इशारा. हाय अँड हँडसम मोठा फटका आता आपण पाहतोय या नवीन फलंदाजाच्या बॅटमधून. ज्याची गरज होती त्याची पूर्तता मात्र इथं करताना या 6 धावांच्या मदतीने धावफलक उंचावलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर यानंतरच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय खंडवाई यांच्या बाजूने मात्र नाणेफेकीचा कौल लागलाय. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पाटण 11 पाटण या संघाला मात्र आमंत्रित केले गेले फलंदाजीसाठी. धावफलक आपण पाहतोय पोहोचलाय 31-31 3वरती 1 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर द पिच चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून चाललाय आर पार सीमा पार. मॅच तराजूचे पारड अगदी पाहिलं गेलं तर या फटक्याने मात्र दोन्ही बाजूंनी आता उतर चढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हा फलंदाज आला आणि मॅचची गणित मात्र बदलली. टिकटॉक वरती जसं अगदी पाहिलं गेलं तर एखादा व्हिडिओ बदलावा तसा मात्र मॅचची गणित बदलली गेली. हळूवारपणे हे 2 मोठे फटके आणि मॅच मात्र फलंदाजीच्या बाजूने घेऊन गेला हा फटका. पुन्हा एकदा मोठा फटका येण्याचा मानस. यावेळेला चेंडू पाठी ठेवला गेलाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडू 2 मोठ्या फटक्यानंतर दिलासा देणारा हा बिंदी चेंडू गोलंदाजासाठी. निर्णायक षटक टाळण्यासाठी आलेला अजित सुरुवात चांगली केली गोलंदाजीची, परंतु शेवटच्या क्षणी यावेळेला देखील अगदी पाहिलं गेलं लॉफ्ट केला गेला. आर्क मध्ये होता चेंडू. आउट ऑफ केला गेलाय पार्क. नक्कीच या 6 धावा अंकित केल्या जातात धावफलकावरती. 6 धावांच्या मदतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 43-43 4वरती 3 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये गरज आहे ती म्हणजे 6 चेंडू 13 या धावसंख्येची. 6-13 असं हे समीकरण. तिसरं निर्णायक षटक होतं त्याच्यामध्ये मात्र अजित महागडा ठरला. तब्बल 23 धावा खर्चिक ठरला, महागडा ठरला तिसरं षटक हाताळणारा गोलंदाज अजित. तदनंतर मात्र आता 4थ्या षटकामध्ये जबाबदारी राहिली ती म्हणजे 13 धावा रोखायच्या आहेत. हा कारनामा करणार का? या अगोदरची आपण मॅच पाहिलं तर सर्वच मॅच मात्र चुरशीच्या होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत धावा जातात. अरविंद डीजे अरविंद बघूया आपल्या तालावरती नाचवते का फलंदाजाला, परंतु फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने करतोय आघात. चेंडू जातोय आरपार, सीमा पार होतोय फरार, देऊन जाईन चौकार. इथं मात्र डीजे अरविंदला फलंदाज आपल्या तालावरती नाचवताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू त्याला आउट ऑफ पार्क, परंतु जाते वनडीच्या क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन नोचा इथं इशारा. अतिरिक्त धाव जोडली जाते. नो +1 2 धावा जोडल्या जात आहेत. तर आपण पाहतोय आधार स्तंभ चषक ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भरवलं गेलंय ते विद्यमान अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ तसेच काळगाव क्रिकेट असोसिएशनचे
संस्थापक अध्यक्ष गोपीदादा सूर्यवंशी यांचं शुभ आगमन होतं. आपण पाहिलं गेलं सोन्यासारखा माणूस आणि खऱ्या अर्थानं ज्यानं पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल, पश्चिम महाराष्ट्रातल्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्याला मात्र वारंवार ज्यांनी स्पॉन्सरशिप दिले, ज्यांनी खरी उत्तेजना दिली, उभारी दिली, ते आपण पाहतो व्यक्तिमत्व त्यांच्या नावावरती मात्र आज ही स्पर्धा भरवली गेले. ते आधारस्तंभ त्यांचं शुभ आगमन ते दादा या सहर्ष स्वागत आहे. आणि नक्कीच पाटण तालुक्यातील प्रत्येक खेळाडू नक्कीच आपला शतश आभारी असेल. एक नवी मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये. आणि आता मात्र धावफलक आपल्याला पाहिलं गेलं समीकरण 3 चेंडू 5 धावांची आता मात्र गरज आहे. चुरशीचा सामना अगदी पाहिलं गेलं तर आदस्तंभ चषक 2024 मध्ये सर्व मॅच अगदी पाहिलं गेलं तर बॉल टू बॉल अशा मॅच आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, काटेकी टक्कर पाहायला मिळते. आता मात्र 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. गोलंदाज निघतोय, फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. अगदी गोपी दादा जिथं आहे तिथं हा फटका खेळून काढलाय आणि त्यांना मानवंदन देऊन संघ विजयी ठरतोय. मैत्री ग्रुप जावळी या संघाने